अर्धपुता अनावरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती हार्दिक स्वागत। वसंत कानेटकर एक अष्टाक्षरी मंत्र, 52 कशी सोड लढाईमध्ये तमाम दुनियेला भारी आहे, ते कोणाकोणाला आठवणार नाही, कारण या पहाट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतो, मानाचा मुद्रा करतो आणि त्यानंतर आमचे जे शैक्षणिक संस्था आहे ही ज्यांच्या विचारानं सहयोगानं पुढे गेली ते आमच्या संस्थेचे सर्व आधारवड आणि संस्थाभूषण कवी गिरीश वसंत कानेटकर, संस्था भागदाते प्रभादेवी शिंदे, आशियाई कुस्ती रौप्य पदक विजेते पैलवान बाबूराव गणपतराव चव्हाण, परशुराम फडतरी तात्या आणि हंबीराव माने हे आमच्या संस्थेचे आधारवड होते, त्यांनाही मी मानाचा मुद्रा करतो, त्यांना मी अभिवादन करतो। महाराष्ट्रातलं पहिलं हे पितापुत्रांचं स्मारक असेल आणि हे जर स्मारक एक मराठी भाषा विकासाचं केंद्र जर झालं, इथं जर मराठी भाषा भवन असले जे वेगळ्या प्रयत्न करू शकतात। आता नवीन जे कलावंत आहेत, नवीन जे साहित्यिक आहेत त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचे केंद्र निर्माण होईल आणि म्हणून मी बाबांना आणि दादांना अशी विनंती करणार आहे की बाबा माहीत आता नुकताच निर्णय झालेला आहे आणि तुम्ही दोघांनी आणि सर्व मंत्र्यांनी जर म्हणावं घेतलं तर एक रहिमतपूर एक शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, क्रीडा याचे एक पर्यटन केंद्र निर्माण होईल आणि तशा प्रकारचं पर्यटन केंद्र निर्माण व्हावे अशा अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी जे विविध प्रकारचे समारंभ झाले होते, पानिपतकार विश्वास पाटील आलेले होते, त्याचबरोबर अजितदादांनी ह्या वास्तूचं उद्घाटन केलेलं आहे, त्याचबरोबर वसंत कानेटकरांनी शंकरराव जगताप यांच्या शुभास्ते इथलं भूमिपूजन झालेलं होतं। म्हणजे भूमिपूजन झालेलं आहे, विस्तार झालेला आहे, आता ते परिपूर्ण जायला होण्यासाठी त्यावेळेला युती शासनाचे जे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी त्यांनी वसंत कानेटकरांच्या एका पत्रावर अरुण कानेटकर आम्ही तिथं मुंबईला गेलो वर्षावर आणि त्यांनी एका पत्रावर 2 लाख रुपयाला चेक दिला आणि त्याच्यातून सुरुवात झाली आणि त्यांनी मला 100 पत्राची कोरी दिली। त्यांनी सांगितलं माझ्या मित्रांच्या विरोधात निधी जमा करा आणि त्यांचं स्वप्न काय होतं की माझ्या वडिलांची ही पडलेली वास्तू आहे की जे स्त्रियांचं प्राप्तविधीचं ठिकाण होतं ते गजबजलं पाहिजे, कारण दोघंही शिक्षक होते आणि त्यामुळं आज या ठिकाणी हे जिवंत स्मारक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कलेचं निर्माण होते आणि यासाठी आपल्याला आपला राजाश्रय मिळावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या मनोगताला थोडासा पुनरावृत्ती देतो। मी जास्त बोलण्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम शांती। सन्माननीय व्यासपीठ आणि रसिक श्रोते, गिरीश सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राच्या परिसरात आपण जातोय। मी अरुण कानेटकर, कवी गिरीशांचा ज्येष्ठ नातू आणि नाटककार वसंतरावांचा पुतळा आहे। कानेटकर कुटुंबियांतर्फे आपण मी स्वागत करतो। या केंद्राच्या उभारणीत अगदी प्रथमपासूनच मी जोडला गेले। 1964 पासून हे सगळं सुरू झालं
आज मागं वळून बघताना आश्चर्य वाटतं की कसं काय घडलं, बहुधा नियतीच्या मदती असावं आणि मला उगायला 84 साल उजाडलं. या परिसरात शाळा बांधावी अशी कल्पना वसंतरावनी चौंडेश्वरी संस्थेच्या अध्यक्षांनी त्या काळात बोलून दाखवली. कुटुंबियाच्या वतीने हे काम मी करावं असं त्यांनी सुचवलं. त्या वेळेपासून ही कल्पना हळूहळू प्रत्यक्षात येऊ लागली. प्रथम शासनाच्या मदतीने आणि पंचक्रोशीतील रेहमतपूर वासियांचे हात एकत्र आले आणि इमारतीच्या उभारणीला कारणीभूत ठरले हे मला मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. ही जमीन 50-60 वर्ष म्हणजे 35 सालपासून पडीक होती. इथला वाडा रमणीय परिसर याची वाताहत झाली होती. वास्तुदेवतेचा हा तोप असावा कदाचित. मात्र या जागेचा जीर्णोद्धार करण्यासाठी 1995 साल मिळवावं लागलं. जादूची कांडी फिरावी तसा या परिसराचा कायापालट होऊ लागला. रेहमतपूरच्या ग्रामदेवतेवर वास्तुदेवता प्रसन्न झाली आणि तिनं नियतीला ज्ञान मंदिराची उभारणी करण्याचा आदेश दिला. हळूहळू मंदिर उभं राहिलं. नियतीची योजना अशी असावी की कविवर्यांचं आणि नाटककारांचं स्मारक एकाच वास्तूत व्हावं. समर्थ रामदासांनी आनंद भवनाच्या निर्मितीनंतर असं म्हटलंय की स्वप्नी जे देखील आधी ते तैसेचे होत असे. हे स्वप्न पाहिलं नाटककारांनी आणि प्रत्यक्षात आणलं रेहमतपूरकरांनी. त्यामुळे संस्कार व शिक्षण देणारी ही वास्तू गेली 25 वर्ष म्हणजे 2001 पासून एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे ज्ञानदानाचं कार्य करते. पाहता पाहता आपण लावलेल्या छोट्या रोपाचा मोठा वृक्ष झालेला, त्याच्या अनेक शाखा उपशाखांनी बहरलेला आपण पाहतोय. झाले स्वप्न आज साकार, नितसंजीवक अद्भुत ज्याचा घडला साक्षात्कार, अशी जनमानसात भावना निर्माण झाली आहे. अशा या पवित्र वास्तूमध्ये नाटककार वसंतराव यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण होत आहे. हा अभूतपूर्व क्षण आपण सगळ्यांनी अनुभवलाय आताच आणि तो सुद्धा आपण सगळे साक्षीदार आहोत. शेवटी हा असा एक नाटककार होता की जो नाबिल्याच्या धासानं सतत अस्वस्थ होता. ज्यानं जे जे मागितलं ते त्याला सर्व मिळालं, पण तरीही नवनिर्माणाचा शोध घेत राहणं, लिखाणाने व्यक्त होत राहणं ही अटळ प्रक्रिया बनली. त्यातूनच 40च्या वर अनेक उत्तम नाटकं निर्माण झाली. नवीन नटमंडळींना व्यावसायिक रंगभूमीवरती अजरामर भूमिका उठवतात. नवे दिग्दर्शक निर्मात्यांची मांदियाळी तयार झाली. असा एक दैदिप्यमान कालखंड मराठी नाट्यसृष्टीत घडून गेला. कानेटकर युगाला प्रेक्षकांनी अभूतपूर्व साक्ष उचलून धरलं. अखेरच्या पर्वात त्यांच्या शेवटच्या दिवसात हरपलेले श्रेय या पेशूंच्या 4 ओळी त्यांनी लाकडी फळ्यावर घेऊन ठेवल्या. जणू हेच त्यांचं जीवनविषयक तत्वज्ञान होतं. प्राप्त झाले जे तुझला, जे मागितले मी देतो, ज्याचे मोल तू आधी धरे तेच तुझ्या पदरी पडले. दिले हिरण्मय, हाती मृण्मय, हा हात विनिय, परत मला मिळे कसे, न परी हरवले श्रेय कसे. त्यांच्या पवित्र आत्म्याला वंदन करून माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद खानोलकर सर. यानंतर विनंती आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी आदरणीय रवींद्र बेटके या सगळ्यांना आपण आपल्या मनोगत थोडक्यात व्यक्त करा. आजच्या नेत्रदीपक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, आम्हा सर्व सातारा जिल्ह्यातील साहित्यिक, पत्रकार, वैचारिक क्षेत्रातील सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबाराजे, तरुण आमदार मनोजदादा, साहित्य परिषदेमध्ये काम करणारे आमचे सहकारी सुनीताराजे, शिरीष चिटणीस आणि विनोद कुलकर्णी, आणि हा कार्यक्रम ज्यांच्या संस्थेत होता ते वासुदेव माने आणि व्यासपीठावर राजे मान्य होते. तर बाबाराजे हा अतिशय महत्त्वाचा असा सोहळा आहे आणि आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील साहित्यिक आपल्यामध्ये राहतील. याचं कारण असं आहे की 1993 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी सातारामध्ये श्री चिटणीस वगैरे सर्व सहकार्यांच्या सहकार्याने एक फार मोठं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे घेतलं आणि तेव्हापासून सातारा जिल्ह्यामध्ये एक वेगळी साहित्यिक संस्कृती आपल्या सातारा जिल्ह्यात सुरू झालेली होती. परंतु दुर्दैवानं
अभयसिंहराजे गेल्यानंतर मधल्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ ही गतिमान व्हायच्या ऐवजी उलट ठप्प झालेली होती. आणि अशा वेळेला महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुण्याची सूत्र आमच्याकडे सातारा जिल्हा प्रतिनिधी आल्यानंतर मी पाहत होतो की सातारा जिल्ह्याला असा कोण चेहरा देता येईल की जो अभयसिंहराजांच्या नंतर पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील साहित्य चळवळ गतिमान करेल. आणि अशा शोधात असताना अचानक एखादा हिरा सापडतो आपल्याला. तसं विनोद कुलकर्णी आम्हाला दिसले आणि आम्ही त्यांना विनंती केली की आता ही सूत्र तुमच्या हातात घ्या. आणि विनोद कुलकर्णीने शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून सूत्र हातात घेतल्यानंतर सातारा जिल्ह्याचा साहित्यिक आणि सांस्कृतिक चेहरा बदलण्याचं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्याचंच एक दृश्य उदाहरण म्हणजे प्राध्यापक वसंतराव कानेटकरांचा हा अर्धपुतळा आहे. तिथे जेव्हा हा पुतळा बसवायचा ठरला आणि त्याने मला सांगितलं असा असा कार्यक्रम आहे, बाबाराजे येणार आहे. पटकन आमच्या कानेटकरांचा संबंध फार जवळचा आहे. माधवराजांच्या संस्थेमध्ये कवी गिरीश हे प्राचार्य होते आणि त्यांना एक असा छंद होता की राज्यातले उत्तम साहित्यिक कलावंत नाटककार यांना पलटणला बोलून त्यांचं मार्गदर्शन पलटणकरांना घेऊन द्यायचं. त्यात त्यांनी कवी गिरीशला मुद्दाम तिथं आणलेलं होतं. आणि इथं सांगायला हरकत नाही आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत की कवी गिरीशची जी सर्वात प्रसिद्ध अनेक साहित्य संमेलनामध्ये गाजलेली असे जे वदंडी दादा त्यांचं जे शिवार गीत आहे ते पलटणजवळच्या निर्गुणीच्या शेतामध्ये त्यांना सुचलेलं होतं उठा खाताना. तर असा हा त्यांचा ऋणानुबंध आमचा असताना ते आम्हाला सुचलं नाही. सातारा जिल्ह्यातल्या अन्य साहित्यिकांना सुचलं नाही. इव्हन पुण्यामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कधी सुचलेलं नाही. सुनीताराजांची माफी नव्हती. तर ते विनोद कुलकर्णीला सुचलं. त्याचं एकमेव कारण आहे की आज सगळे सवले शब्द फार मोठ्या प्रमाणावर वापरला जातो म्हणून झाला. तर कोणत्याही तऱ्हेचा सगळे सवलेचा संबंध कानेटकरांशी नसताना सुद्धा विनोद कुलकर्णीने हा पुतळा उभारला. याचं कारण ते आपले सगळे सवले सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांच्या शोधत असतात म्हणून त्यांनी हे केलं. म्हणून आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गदारामध्ये विनोदचं अभिनंदन केलं. बाबाराजे आणि मनोजदादा आता नवीन अर्थसंकल्प आमची तुम्हाला विनंती आहे की कवी गिरीश स्मारक हे सातारा जिल्ह्याचं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र व्हावं. यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपण दादांना सांगून दादांना सांगून बरीच अर्थसंकल्पीय तरतूद त्यात करून घ्यावी. आणि आपले आणि मराठी भाषा मंत्री जे उदय सामंत आहेत त्यांचा छत्रपती घराण्याशी फार जवळचा आणि निकटचा संबंध आहे. तेव्हा विनोद हे तुमच्याकडे काम आहे की बाबाराजांच्या मागे लागून उदय सामंतांच्या माध्यमातून हे रहमतपूर गाव कवितेचं गाव म्हणून शासनाने या अर्थसंकल्पात समाविष्ट करावं आणि त्याला त्याची मान्यता द्यावी. हे महत्त्वाचं काम झालं. त्याला रतन कानेटकरांना सुद्धा जिथं असतील तिथून पाहत असताना त्यांचे सगळे सोहळे वहिनी वगैरे तिथं आलेले सुनबाई तर सगळ्यांना आनंद वाटेल की कवी गिरीशांचं गाव हे महाराष्ट्र शासनातर्फे कवितेचं गाव म्हणून प्रसिद्ध व्हावं आणि शासनाने त्याला मान्यता द्यावी. अशा तऱ्हेचा प्रस्ताव म्हणून जाता आपण तातडीने बाबाराजांच्या माध्यमातून द्यावा अशी विनंती आहे. आणि बाबाराजा आपल्याला सांगायला हरकत नाही की आता आपण राजकारणामध्ये फार चांगल्या पद्धतीने चांगलं खातं घेऊन आपण मंत्री झालेला आहात. आपल्याला पुढं फार मोठा भविष्यकाळ आहे. अभयसिंहराजांची पार्श्वभूमी आहे. परंतु सहकारी जेवढे ताकदवान असतील तेवढी आपली कीर्ती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गेली पाहिजे. आणि त्या दृष्टीने विनोद कुलकर्णीसारखा एक चांगला सच्चिल आणि राजकारणात कसलीही तुमच्याकडनं अपेक्षा न ठेवणारा मित्र तुम्हाला मिळाला आहे. त्याबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. तेव्हा या सगळ्या कार्यक्रमातून आपण कानेटकरांच्या बद्दलचा प्रेम व्यक्त करण्यासाठी दोघंही आपण या ठिकाणी म्हणजे बाबाराजे आणि मनोजदादा आपण दोघंही आलात आणि वासुदेवराव माने आणि त्यांचे सर्व सहकारी पूर्वीपासून काम करतायत. कानेटकर परिवार या ठिकाणी काम करतो. राजेंद्र शेंडे या ठिकाणी आहेत. तेव्हा अरुण मानेंना विनंती आहे की आपण हा सगळा धागा एकत्र करून हे कवितेचं गाव होण्याचा प्रस्ताव या आपल्या संस्थेमार्फत आणि गावामार्फत सुद्धा पाठवावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद बेडके आहे सर. बघा एक फलटणचे असणारे रहिवासी पण रहमतपूर हे कवितेचं गाव झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतात. आपल्या सर्व रहमतपूरकरांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे. एकदा बेडके या सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कवितेच्या गावासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर विनंती आपल्या
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह, कोसेगावच्या माहेरवासीन आणि पिंपरीच्या स्नुषा आमच्या मार्गदर्शिका सुनीताराजे पवार यांना आपण मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार मनोज दादा मुरपणे, दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. मनोज दादा, आठवत असेल आपल्याला पिंपरीच्या कार्यक्रमात मी म्हणाले होते की आपल्याला उज्ज्वल भविष्यकाळ आहे आणि सगळी जनता तुमच्या पाठीशी उभी आहे. आज या ठिकाणी आपल्या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करते. आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजेंद्र शिंदे, अरुण काणेटकर, अंजली काणेटकर, आमचे साहित्य परिषदेचे रवींद्र बेडकेहाळ, श्री चिटणीस आणि इतर सर्व पदाधिकारी, आमच्या शाहूपुरी शाखेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि आमच्या रहमतपूर शाखेचे सर्व पदाधिकारी, रहमतपूरचे सगळे रहिवासी आणि चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक आणि सर्व सेवक वर्ग, आज या ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण जमलोय. वसंत काणेटकरांचा पुतळा या ठिकाणी बसवलाय. कधी कधी आपल्याला माहित नसतं की आपल्या नगरीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं काय आहे. रहमतपूर नगरी खरं म्हणजे सातारा, पुणे, मुंबईच्या तुलनेने खूप छोटी आहे, पण इथली जी वैशिष्ट्य आहे ती खरोखरच अलौकिक अशी आहे. या शहराचं दिलेलं नाव असेल किंवा जी नैसर्गिक संपत्ती असेल आणि इथं जन्माला आलेली खूप चांगली माणसं, जैविक वय सगळ्यांना असतं 60, 70, 80 जे काय असेल ते, पण जे वय कालातीत असतं म्हणजे ज्यांना कुठलंच मापदंड वापरता येत नाही. वसंत काणेटकरांचं वय असेल, कवी गिरीशांचं असेल की जे शतकोन लक्षात राहण्याचं जे वय असतं त्याला मिती नसते आणि ते वय म्हणजे आज कवी गिरीशांचं स्मारक आपण इथं केलेलेच आहे आणि आज वसंत काणेटकरांचं अर्धपुतळा इथे बसवलेला आहे. खरं म्हणजे दोनच गोष्टी मी बोलणार आहे. एक म्हणजे आमचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचं मनापासून कौतुक, कारण इथे एक वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं असेल. खरं म्हणजे सातारला शाहूपुरी शाखा आहे आणि रहमतपूरची आपली शाखा आहे, पण विनोदने हा भेद न करता म्हणजे त्यांना जर काही फंड खर्च करायचे असते तर ते त्यांच्या शाखेमध्ये पण करू शकले असते, पण ते न करता त्यांनी आपण जिल्हा प्रतिनिधी आहोत, आपण कोषाध्यक्ष आहोत, हे सगळं जिल्हा प्रतिनिधी असताना घडले. त्यांनी रहमतपूरमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं योगदान आपलं दिले. त्यासाठी त्यांना मनापासून खरं म्हणजे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि एक दृष्टी असावी लागते, म्हणजे संपादक तर आहेतच, पण एक त्यांच्याकडे एक दृष्टी आहे वेगळी की काय चांगलं घडलं पाहिजे, काय चांगलं केलं पाहिजे. म्हणून बासी मर्डेकरांचं स्मारक असेल किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पाठवलेली 1 लाख पत्र असतील किंवा महाराजांच्या मार्फत, शिवेंद्र बाबांच्या मार्फत दिल्लीला केलेलं धरणं आंदोलन असेल, इतकी कामं करणं त्याला एक वेगळी दृष्टी असावी लागते आणि ती विनोद कुलकर्णी यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी हे सगळं केलं. आणि आम्हाला सुद्धा एक धडाकेबाज कोषाध्यक्ष विनोदच्या माध्यमातून लाभलेला आहे. मी त्यांचंही मनापासून त्यांना शुभेच्छा देते, त्यांचं कौतुक करते, कारण साहित्य परिषद ही आपल्या सगळ्यांच्या अस्मितेची गोष्ट आहे. आणि आज जवळपास 118 वर्ष परिषदेला पूर्ण झाली आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की 1878ला पहिलं संमेलन झालं, दुसरं संमेलन 1882ला झालं. हे म्हणजे आपल्या साहित्य परिषदेच्या स्थापनेच्या आधी जेव्हा ग्रंथकार संमेलन सुरू झाली होती त्यावेळेची गोष्ट आहे. आणि मध्ये खूप मोठा गॅप पडला, तेव्हा 23 वर्षानंतर 1905 मध्ये दादासाहेब करंदीकरांनी संमेलन घेतले. म्हणजे ज्यावेळी काहीतरी असं ठप्प झालेलं असतं त्यावेळी सातारा पाठीशी उभा राहतो. आणि आज अरुण माने यांचं पण कौतुक करायला पाहिजे, कारण मी ते संचालक आहे. खूप दिवसापासून मी बघते दरवेळी येताना काहीतरी नवीन दिसत असतं, कुठेतरी बांधकाम चालू आहे, कुठेतरी आपल्याला बक्षिसं मिळाली, तर कुणाचा तरी एक मोठा ध्यास असावा लागतो, कुठेतरी काम करण्याची एक मनामध्ये जिद्द असावी लागते. ते आमच्या माने सरांच्याकडे आहे आणि इथला स्टाफ एवढा सगळा गोड आहे की आल्यानंतर सगळेजण नमस्कार म्हणतात. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची जी आपुलकी असते, एक संचालकांना आपण स्वागत त्यांचं करतो यासाठी, तर ही एक भावना, एक कुटुंबाची भावना जी या संस्थेमध्ये आहे ती पण फार महत्वाची आहे. वसंत काणेटकरांच्या बद्दल तर आता सगळ्यांनी बोललेलेच आहे, पण 43 नाटकं लिहिणं, एक नाटक लिहिणं ही एक वेगळी कला आहे. कारण तुम्हाला लक्षात येईल की खूप कमी लोक असतात नाटककार म्हणून, आणि त्यांनी स्वतःच नाटक मुंबई विद्यापीठाला स्वतःच शिकवलं. त्यांना पद्मश्री मिळाली, त्यांना शासनाचे खूप पुरस्कार मिळाले आणि त्यांच्या नाटकावर जो चित्रपट निघाला अश्रूची झाली फुलं, त्याला 2 फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळाले. तर असे काणेटकर आज
आणि कवी गिरीश आणि उमाताई काणेकर, पिता पुत्र आणि माता तिघांचं एकत्र स्मारक असं एखाद्याच ठिकाणी असावं असं मला वाटतं। आपण सगळ्यांनी यांना विनोद कुलकर्णी आणि अरुण माने यांना भरभरून शुभेच्छा देऊया। जास्त बोलायचं नाही असं आधीच सांगितलेलं आहे। मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि थांबते। धन्यवाद माई। मला एक 2 मिनिटं तुमची घेतो की माईने ज्या संस्थेविषयी साहित्यिक संस्थेविषयी सांगितलेलं आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे। आता पुणे म्हटलं की आपल्याला माहीत आहे बहुजनांचा तिथं किती वावर असतो अशा संस्थांमध्ये, पण पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात सांस्कृतिक शहरात देखील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या माई कार्यवाह आहे, विनोद कुलकर्णी कोषाध्यक्ष आहेत, आपले बेडके सर प्रतिनिधी आहेत सातारा जिल्ह्याचे, शिरीष चिटणीस पुण्याचे प्रतिनिधी असले तरी ते मूळचे सातारचे, म्हणजे 4 माणसं आपली साताऱ्याची त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करतात। ही तुम्हा आम्हा सर्व सातारकरांच्या दृष्टीनं अभिमानाची आणि आनंदाची बाब। यानंतर विनंती आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे यांना आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। नमस्कार। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीला अभिवादन करतो आणि प्राध्यापक वसंत कानेटकर की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या पासून प्रतिभा घेऊन रायगडला जेव्हा जाग येण्यासाठी नाटकं लिहिली, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी सर्व रेणुकूरकरांचे आणि विशेषतः या आगळ्या वेगळ्या प्रोग्राममध्ये शिवेंद्रसिंग राजे, माननीय शिवेंद्रसिंग राजे यांनी उपस्थिती लावली, त्याबरोबरच मनोज घोरपडे यांनी पण उपस्थिती लावली की या साहित्यासारख्या समारंभामध्ये त्यांनी येऊन आपल्याला मोठे वेगळं भावनात्मक असा आपल्याला एक आशीर्वाद दिला। आगळा वेगळा प्रोग्राम ह्याच्यासाठी की आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन सर्वप्रथम शिवेंद्रसिंगांनी या रेणुकूरमध्ये कार्यक्रम केलेला आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत वेगळं करतो। मनोजदादांसाठी आगळा वेगळा याच्यासाठी की मला आठवते 2 डिसेंबरला त्यांच्या मिसेस तुमच्या आधी रेणुकूरला तुम्ही निवडून आल्यानंतर आला आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी त्यांचं रेणुकूरचे जावई म्हणून आठवण काढली, पण आम्हा सगळ्यांना प्राईम मिनिस्टर मोदी जे म्हणतात नारी शक्ती त्याचा अनुभव पहिल्यांदा आला। तो एक आगळा वेगळा प्रसंग मला सांगावासा वाटतो। तिसरा मला सांगावासा वाटतं की नुकतेच आपले कम्युनिकेशन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया त्यांनी खेळला येऊन गेले आणि त्यांनी त्यावेळेस रेवणपूरचा उल्लेख केला की रेवणपूरमध्ये असे वेगळे लोक येऊन गेले त्यामुळे कणेरकर रेवणपूरच्या जवळ आहे, त्यामुळे त्यांनाही त्याचा मोठा अभिमान वाटतो असेही म्हणाले। त्यामुळे एकंदरच रेवणपूरकरांचं किती कौतुक करावं तितकं कमी आहे। मी रेवणपूरकर आहे, पण मला नेहमी वाटत राहतं की रेवणपूरकर नुसते आंतरराष्ट्रीय तज्ञ इकडे गाजले तिकडे गाजले ह्याच्यासाठी फक्त नाही आहे, पण ते काहीतरी वेगळं करतात, आगळं वेगळं करतात। आणि म्हणूनच अरुण मानेंनी प्राध्यापक वसंत कानेटकर शिक्षक, गिरीश कवी शिक्षक, त्याप्रमाणे या शिक्षकांचा एक वेगळा मेळावा यांनी रेवणपुरामध्ये केलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना ते दाखवत आहे, त्याची जाणीव करून देत आहे। आत्ताच बेटियाळ म्हणाले की रेवणपूर एक कवींचं गाव आहे, मलाही तसंच वाटतं, पण कवी गिरीश कवींनी दाखवून दिलं कवी हा फक्त शब्दांचं सौंदर्य दाखवत नाही, तो शब्दातून भावनांचं सौंदर्य दाखवतो, त्याच्यामध्ये भावना काय आहेत हे दाखवतो। म्हणून गिरीश कवींचं खंडकाव्य आमराई, बरेच लोक म्हणतात की ते निसर्गावर काव्य आहे, ते निसर्गावर नाही आहे, ते आमराईच्या जवळ राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबावर आणि त्यांच्यावर ओढवलेल्या आपत्तीवर त्यातून ते बाहेर कसे निघतात ह्याच्यावर ते काव्य। आणि म्हणून मला वाटतं की
रायगडाला जेव्हा जाग येते, हे प्राध्यापक वसंत कानेटकर जेव्हा नाटक लिहितात तेव्हा ते रायगड ही शिवाजी महाराजांची एक क्षमता आहे, त्या क्षमतेला जाग झाली हे जेव्हा लोकांना कळायला लागतं तेव्हा कळते की ही खरी प्रतिभा आहे, ही खरी कविता आहे, हे खरं नाटक आहे. 43 नाटकं लिहिली प्रचंड, त्यातली मला वाटतं जवळजवळ 11-12 गुजरातीमध्ये ट्रान्सलेट झाले. म्हणजे ते आपल्या प्राईम मिनिस्टर मोदींपर्यंत गेलेले आहेत वसंत कानेटकर. पण हे आपल्याला बऱ्याच वेळा माहीत नाही आहे की गिरीश कवी त्याच्याही पुढे जाऊन आपल्या UK म्हणजे इंग्लंडमधल्या टेनिसनच्या कवितेच्या एखाद्या खंडकाव्याचं भाषांतर करतात. हे आपल्याला कुठे माहिती आहे? हे आपल्याला माहीतच नाही आहे. तसंच आपल्या इथे वागो परांजपे, डॉक्टर वागो परांजपे होऊन गेले. त्यांनी पॅरिसमध्ये जाऊन सॉर्बॉन युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृतमध्ये PhD केली होती. ते आपल्याला हेमत होतं. म्हणजे किती आगळं वगळं हे त्याचं एक वेगळा सौंदर्य आहे रेहमतपूरचं, हे त्याच्यातून दिसून येतं. फक्त कवितेतून नाही, फक्त नाटकातून नाही, पण एकंदरच रेहमतपूरकरांच्या मनाचं की काहीतरी आपण वेगळं करून दाखवावं. आणि म्हणून मला शेवटी सांगावंसं वाटतं की शिवेंद्रसिंग राजे आणि मोहनदादा घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये मला हे सांगावंसं वाटतं की कानेटकरांनी मला काही सांगायचं म्हणून नाटक लिहिलं, पण आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहे हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे की आम्हाला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. ते काय सांगायचं आहे की हे शेतकरी प्रधान गाव आहे. शेतकरी आज आपले प्राईम मिनिस्टर मोदी म्हणाले याचं इन्कम आपण दुप्पट करणार, अजूनपर्यंत झालेलं नाही. आणि ते करून दाखवण्यासाठी आपण इथे एक छानपैकी केंद्र उभारवलं की ज्याला नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती हे करून सुद्धा शेतकऱ्याचं उत्पन्न कसं दुप्पट होईल ह्याचं एक केंद्र इथं उभारलंच गेलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. दुसरं, हवामान बदलामुळे पर्यावरणावर परिणाम होतोय, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं बरेच चॅलेंजेस आणि संधी उपलब्ध झालेल्या आहेत. कठीण आहेत समस्या, पण त्याच्यामध्ये संधी पण आहे. आणि काल जेव्हा आपल्या फायनान्स मिनिस्टर परवा जेव्हा त्यांनी भाषण दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सेंटर ऑफ एक्सलन्स जागोजागी निर्माण झाली पाहिजे, कौशल्य शिक्षण मिळालं पाहिजे. मला वाटतं की डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल आणि हवामान बदल पूरक शेती आपल्याला कशी करता येईल त्याचंही केंद्र सातारा जिल्ह्यामध्ये रेहमतपूरच्या बाजूला व्हायला पाहिजे. का हो रेहमतपूरलाच का? ते आज इथे आले म्हणून नाही, पण रेहमतपूर हे ठिकाण असं आहे की जिथे पश्चिमेकडचं पर्जन्यशील भाग संपतो आणि पर्जन्य छायेतला भाग सुरू होतो. त्यामुळे हवामान बदलाची जी डायव्हर्सिटी आहे, इथल्या जमिनीची जी डायव्हर्सिटी आहे, काळीशार जमीन, लाल माती जमीन आणि ओसाड जमीन, या सगळ्याचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये झाला. त्यामुळे असं जर सेंटर ऑफ एक्सलन्स शेतकऱ्यांसाठी व्हायचं असेल तर ते सातारा जिल्ह्यामध्येच व्हायला पाहिजे आणि ते त्याच्या रेहमतपूरच्या आजूबाजूच्या शेतकरी प्रधान गावामध्ये व्हायला पाहिजे. कारण इथे आगळीवेगळी लोक राहतात आणि या आगळीवेगळी लोक जी राहतात त्यातून काहीतरी वेगळं संशोधन करून आपण देशाला काहीतरी त्याचा उपलब्धता करून देऊ शकतो. एवढं बोलून महत्त्वाचं. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर खास नाशिकवरून ज्या या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत त्या वसंत कानेटकरांच्या सुशा अंजलीताई कानेटकर 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी अंजली प्रियदर्शन कानेटकर, वसंतराव कानेटकरांची सून. मान्यवरांना वंदन करून मी एवढं सांगू इच्छिते की या संस्थेमुळे बाबांनी जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नाच्या दिशेने ही संस्था चालली आहे आणि कानेटकर कुटुंबियांची नाळ
या रहिमतपुराशी परत जुळली आहे याचा मला खूप आनंद वाटतो. अरुण दादांनी मला नेहमी इथे बोलवतात ते प्रत्येक कार्यक्रमांना आणि मला याचा खूप आनंद झाला की मी ही संधी आज चुकवली नाही. आपल्या सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. धन्यवाद ताई. यानंतर डॅशिंग व्यक्तिमत्व महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुण्याची जी जनरल सभा आहे ती पुण्यामध्ये जाऊन सातारच्या माणसांना जी गाजवली होती ती मी आपण काल पाहिलेलं आहे. असे विनोद कुलकर्णी साहेब आपणास विनंती आपलं नाव व्यक्त करा. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रहिमतपूर चौंडेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मनोजदादा घोरपडे आमदार, या संस्थेचे प्रमुख अरुण माने सर, आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह आणि आमच्या मार्गदर्शिका सुनीता राजे पवार, ज्यांनी मला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली असे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी रवींद्र पेडकेळ सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुण्याचे कार्यवाह शिरीष चिटणीस, व्यासपीठावर उपस्थित असलेले सचिन बेलागडे, वासुदेव माने, संपतराव माने. रहिमतपूर ह्या गावानं मला नेहमीच साथ दिलेली आहे. जनता बँकेची निवडणूक असो, महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक असो, त्यामुळे मी साताराचा असलो तरी रहिमतपूरची नाव माझी कायम आहे. रहिमतपूरमध्ये नेहमी कार्यक्रमावर येतो. अरुण माने सरांमुळे ह्या संस्थेमध्ये आलो आणि कवी गिरीशांचे उचित स्मारक या संस्थेनं उभं केलेलं होतं. पण त्यांचेच पुत्र कवी गिरीशांचे वसंत कानेटकरांचं इथं काय दिसत नव्हतं आणि कानेटकर आपल्या रहिमतपूरचे आहेत, आपल्या सातारा जिल्ह्याचे, याची माहिती मला होती किंवा रहिमतपुरातल्या काही लोकांना होती पण महाराष्ट्राला नव्हती. कारण जन्मानं कानेटकर रहिमतपूरकर असले तरी कर्तृत्वानं ते नाशिककर झालेले होते आणि त्यामुळे कानेटकर म्हणजे नाशिककर अशी एक व्याख्या तयार झालेली होती. आजच्या कार्यक्रमामुळे कानेटकर हे रहिमतपूरकर आहेत हे उभ्या महाराष्ट्राला समजलेलं आहे. आमचे कार्याध्यक्ष आज इथे मिलिंद जोशी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांनी दिलेल्या बातम्या महाराष्ट्राच्या सर्व वृत्तपत्रांनी महाराष्ट्रातल्या सर्व आवृत्त्यांना प्रसिद्ध केल्यामुळे कानेटकर रहिमतपूरचे आहेत याची प्रचिती सगळ्या महाराष्ट्राला समजली. 93 साली अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात साहित्य संमेलन घेतलं. सातारची एक परंपरा आहे महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्याने नेहमी महाराष्ट्र साहित्य परिषदेला ताकद दिलेली. मगाशी सुनीता राजेंनी सांगितले की साहित्य संमेलनाची बंद पडलेली परंपरा सुद्धा साताऱ्यातून 1905-06 साली सुरू झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जी इमारत उभी आहे ती सुद्धा आमच्या राजाने दिलेल्या जागेवर उभी आहे. त्या काळात मालोजी राजांनी 5 लाख रुपये त्या इमारतीला निधी सुद्धा दिलेला होता आणि अभयसिंहराजेंनी सातारा जिल्ह्यातून जी साहित्य चळवळ पुढे नेली महाराष्ट्राची, ते साहित्य संमेलन इतकं गाजलेलं होतं की 93 नंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली. साहित्य संमेलन आणि राजकारण ह्या घटना आज चर्चेला येतात, पण 93 साली मुंबई बॉम्बस्फोट झाला आणि अभयसिंहराजेंनी मागणी केली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले पाहिजे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवारांना करा अशी अभयसिंहराजेंनी मागणी केली आणि 15 दिवसात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते. म्हणजे राजकीय व्यासपीठावरून काय काय दिशा मिळतात याची ही उदाहरणं आहेत. शिवेंद्रराजेंनी मला पहिल्यापासून पाठिंबा दिला, त्यामुळे शाहूपुरी शाखेचं काम मी जोमानं करू शकलो. सातारा जिल्ह्यात आपल्या बासी मर्डेकर, कवी गिरीश, वसंत कानेटकर आणि कवी यशवंत अशी थोर माणसं सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला किंवा देशाला दिलेली एक साहित्य चळवळीला. त्यामध्ये कवी गिरीशांचं आणि वसंत कानेटकरांचं पितापुत्रांचं उचित स्मारक रहिमतपूरला व्हावं अशी भावना 1-2 वर्षापूर्वी मनात आली आणि मी सांगितले की आपण इथं वसंत कानेटकरांचा एक अर्ध पुतळा करू. म्हणजे दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथीला काही लोक इथं जमतील, वसंत कानेटकरांना अभिवादन करतील आणि इथं शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला तो पुतळा बघून लक्षात येईल की वसंत कानेटकर हे आपल्या रहिमतपूर गावाचे आहेत आणि वसंत कानेटकरांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या जागेमुळं आपल्याला अतिशय स्वस्तात मराठी भाषेतून शिक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं कानेटकर कुटुंबियांच्या ऋणातून, रहिमतपूरकरांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी पुतळे आपण उभारतो. म्हणजे पुतळे दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे निश्चितपणे असतील. रवींद्र पेडकेळांनी आताच मागणी केली की रहिमतपूर हे कवितेचं गाव झालं पाहिजे. कालच
विश्व साहित्य संमेलन पुण्यात झालं, तिथं उदय सामंत मराठी भाषा मंत्री त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की जी जी कवींची जन्मगाव आहे तिथं कवितांचं गाव किंवा पुस्तकांचं गाव करण्यासाठी महाराष्ट्र शासन भूमिका घेणार आहे. तर मनोज दादा आणि शिवेंद्रराजेंना माझी विनंती राहील की तुम्ही दोघांनी जाऊन उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीसांकडे एक एक पत्र दिलं तरी रहमतपूर हे कवितांचं गाव होण्यासाठी कुठलाही अडथळा राहणार नाही. आणि खात्री आहे मला की मनोज दादा कोरेगावचे आमदार झालेले आपले कराड उत्तरचे, आणि त्यामुळे रहमतपूरचा विकास आता निश्चितपणे वेगानं होईल. तो फक्त रस्त्यांचा गटारांचा होणार नाही तर साहित्य आणि संस्कृतीचा सुद्धा निश्चितपणे होईल. आणि मनोज दादाकडून आपण तो निश्चितपणे करून घेऊ. मनोज दादा सुद्धा आपल्या पाठीशी या कामामध्ये उभे राहतील. 98 साहित्य संमेलन दिल्लीला होतंय. आता सुनीताराजे पवार इथं शिवेंद्रराजेंच्या शेजारी बसलेले आहेत. तर त्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाही एप्रिलमध्ये 1 एप्रिलपासून होणार आहे. तर या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो की 99 साहित्य संमेलन हे साताऱ्यात झालं पाहिजे. यासाठी सुनीताराजेंनी आग्रह धरावा. सुनीताराजेंनी गेल्या वर्षी सुद्धा प्रयत्न केला होता अंमळनेरला साहित्य संमेलन झालं त्यावेळेस. एक मतानं आपल्याला ते मिळालं नाही, एक मत कमी पडलं. पण सुनीताराजेंकडे आता मोठा अधिकार येणार असल्यामुळं निश्चितपणे ते साताऱ्याला साहित्य संमेलन मंजूर करतील. आणि शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली मनोजदादा घोरपडे आणि इतरांच्या सहकार्याने आपण ते निश्चितपणे अतिशय उत्तम करून दाखवू. आज या निमित्तानं मला अरुण माने सरांचं कौतुक करायचं. अरुण माने सरांचं वय आणि त्यांचं सगळं कामाची पद्धत बघितली तर तरुणांना लाजवेल असं काम अरुण माने सर करतायत. ते सेंद्रिय शेती करतात, कवी गिरीशांचं स्मारक करतात, रहमतपूरची साहित्य शाखा चालवतात. तर अरुण मानेंचा आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात जोरदार त्यांचं अभिनंदन करू. मला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या रहमतपूर विषयी माहीत नव्हते त्या आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेंडे सरांनी माहीत करून दिली. या ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर या गावातील बरीचशी मंडळी आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्तीची आहेत. खरं तर परवाच ज्योतिरात्मजी शिंदे साहेब या ठिकाणी आले होते. तर त्यांनी या ठिकाणी त्यांचे राजपुरोहित आहेत ते बरोबर होते, त्यांच्या ते शेंडे साहेब होते. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मला सुद्धा या ठिकाणी जे काय पौरोहित्याचं असेल किंवा धार्मिक शिक्षण दिलेलं आहे. आपल्याकडं बेला शेंडेजी सुद्धा एक गायनामध्ये अतिशय चांगलं नाव असणारं असं व्यक्तिमत्व आहे. अशा बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आज गायकवाड साहेबांच्या माध्यमातून बीव्हीची औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारी व्यक्तिमत्व या ठिकाणी होऊन गेली आहे. आज बाबूरावजी चव्हाण असतील. खरं तर मी या गावातील सगळ्यात आमदार व्हायच्या अगोदरचा शेवटचा कार्यक्रम व्यायामशाळेचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं होतं आणि आमदार झाल्यानंतर पहिला कार्यक्रम हा अतिशय सांस्कृतिक अशा कार्यक्रमाला आज या ठिकाणी हजर राहायला मिळतं. या संस्थेकडे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज मंडळी या संस्थेचं कामकाज पाहतायत. कुस्ती क्षेत्राचा एक अतिशय चांगल्या पद्धतीची व्यायामशाळा या ठिकाणी या चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तयार झालेले, त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचे मल्ल या ठिकाणी तयार होतात. आज साहित्य परिषदेशी सुद्धा या ठिकाणी सरांचा संबंध आहे. इथं या ठिकाणी सुनीताराजे पवार ताईंना पाहिल्यानंतर लक्षात आलं. पिंपरीच्या कार्यक्रमात त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला फार चांगलं भविष्य आहे, म्हणजे तुम्हाला भविष्य पण चांगल्या पद्धतीने कळतं असं मला म्हणायला लागतं. तुमची प्रिडिक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य आहे. त्यामुळे सल्ला घ्यायला तुमच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये मला आलं पाहिजे. ते अशा पद्धतीने खरं तर रहमतपूर नगरीनं बाबा माझ्यावर सुद्धा फार प्रेम केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा खरं तर मला सुद्धा एक इथं असं कार्यक्रमात आलं मला वाटतं योग्य निवड होती आपली काय की या ठिकाणी अतिशय चांगला वारसा असणारं हे रहमतपूर नगरी आहे. आणि खरं तर हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येतंय आणि आपल्याला या विभागाचं नेतृत्व करण्याचं भाग्य म्हणजे लाभतंय. ते सुद्धा आपल्यासाठी एक अतिशय चांगली बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कायमच जर आपण बघितलं तर अरुण माने सरांच्या संस्थेविषयी काय नवीन काय करायचं आहे किंवा काय प्रत्येक जे काय त्यांचे संकल्प आहेत ते कंटिन्यू या ठिकाणी मांडत असतात. आणि बाबा खरंच तर 1 वर्ष झालं त्यांचं चाललं होतं व्यायामशाळेच्या उद्घाटनाला इथले पालकमंत्री असावेत, बाकी आणखी मंत्रिमंडळातील काही सहकारी असावेत. पण खऱ्या अर्थानं तुमच्या आणि ह्या संस्थेचे अगदी आदरणीय
अभयसिंह महाराजांच्या पासून या ठिकाणी ऋणानुबंध आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला आपण लाभला ते त्या संस्थेचं म्हणा किंवा आज या ठिकाणी रहमतपूर नगरीचं भाग्य सुद्धा असं मी म्हणतो. परवाच या ठिकाणी बाबांच्या बरोबर मागच्या आठवड्यातच कनेक्टेडला एक अतिशय ऐतिहासिक असा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. आज या ठिकाणी शैक्षणिक साहित्य सगळ्याच गोष्टींनी परिपूर्ण अशाच्या या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा बाबा या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामधील रहमतपूर नगरीमध्ये आले. सातारा तालुक्यात तर त्यांचं लक्ष असतेच, कारण त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचं त्यांनी माझं नेतृत्व केलंय आणि आमचा अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून कायमच त्या ठिकाणी त्यांचं लक्ष असतंय. त्यामुळं इथं जे काय मागण्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामध्ये 100% बाबा सुद्धा ताकदीनं या ठिकाणी या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मदत करतील. आणि मीही तुम्ही तर काय हक्काचं नाही, तुम्ही कधीही आमच्या हाताला धरून कुठेही घेऊन जाऊ शकता आणि त्या ठिकाणी आपले जे काय या ठिकाणी विकास असेल, या ठिकाणी जे काही संस्थेचं या ठिकाणी इमारती असतील, वाचनालय असेल, या सर्वच गोष्टींना 100% मदत करता येईल. आता एक 50-1 लाख रुपयाचा आपण एक आराखडा वाचनालयाचा या ठिकाणी सादर केला की आपला संकल्प आहे. तर त्यासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण निधीच्या माध्यमातून आपल्याला 50 लाख रुपये मी माझ्या माध्यमातून देईन. आणि जे काय आपल्याला कोटीमध्ये अपेक्षित या ठिकाणी आपल्याकडे आता सार्वजनिक मंत्री बाबा आहेत, त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या गोष्टी आणणं हे काय फार अवघड गोष्ट कुठलीही नाही. या ठिकाणी ज्या काय आपल्या संस्थेच्या वतीनं ज्या संकल्पना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये बाबा असतील आणि कायमच आपल्याला सहकार्याची भूमिका आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. रहमतपूर येथे आपल्या कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र रहमतपूर येथे स्वर्गीय प्राचार्य वसंत कानेटकर यांचा पुतळ्याचं अनावरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जी जन्मशताब्दी आहे, या जन्मशताब्दीचा सांगताचं एक औचित्य साधून आज हा कार्यक्रम इथं पार पडतोय. या कार्यक्रमाला माझे सहकारी मित्र आणि आपले आमदार मान्य मनोजदादा घोरपडे आज इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ मान्य डॉक्टर राजेंद्र शेंडे सर इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर मान्य सुनीता राजे पवार प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद, त्याचबरोबर रवींद्र बेडकियाळ जिल्हा प्रतिनिधी, त्याचबरोबर मान्य अरुण कानेटकर, आपल्या प्राचार्य वसंत कानेटकर यांच्या स्नुषा अंजली कानेटकर यासुद्धा आवर्जून इथं नाशिकवरून या कार्यक्रमासाठी आल्यात. त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, शिरीष चिटणीस आणि सर्वच निमंत्रक नितीन माने, शिवाजी शिंदे, किरण भोसले, सौ आशा भोसले अध्यक्ष, आपल्या श्री अरुण माने आपले सचिव आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि वडीलधारी त्याचबरोबर तरुण मित्रांनो. खरं म्हणजे मी एक नाव थोडं मागं ठेवलं आणि तुम्हाला पण वाटलं असं की बाबांनी विनोदचं नाव कसं घेतलेलं नाही. पहिलं तर माझं हे साहित्य या जरा क्षेत्राशी तसा संबंध कमी आहे. म्हणजे मला आवडतं नाटक बघायला जाणं, आवडतं गाण्यांचं वगैरे कार्यक्रम म्हणजे ते पण आवडतात. मध्ये आम्ही आपले राहुल देशपांडेंचे वगैरे कार्यक्रम घेतले होते, हे आवडतं. मी असं म्हणणार नाही की मला ते समजतं, पण ऐकायला आवडतं. त्यामुळं आज इथं यायचा विषय एवढाच होता की म्हणजे एक तर विनोदचा आग्रह होता की तुमच्या हस्तेच अनावरण करायचं. मग मला थोडं कळत नव्हतं की विनोद मला सगळीकडे साहित्य परिषदेच्या ह्याच्यात का घेऊन जातोय. आज इथं घेऊन आला. मध्ये आम्ही वासी मर्डेकरांच्या याला मर्ड्याला पण त्यानं मला पण नेलं होतं, म्हणजे निवडणुकीच्या आधी. आणि एकतर मी आता मगाशी यांनी सांगितले की सखोल मार्गदर्शन करा.
आता ज्या क्षेत्राचा आपल्याला खरंच अभ्यास नाही त्या क्षेत्रावर सखोल मार्गदर्शन, काहीतर मी उगाच बोलायचो आणि तुम्ही म्हणायचे हे मंत्री आलाय काहीतर बडबडतंय त्याला. पण एक म्हणजे अभिमान आहे सगळ्यांनाच आपल्याला आहे की आज प्राचार्य वसंत कानेटकर हे आपल्या जिल्ह्यातले होते, आपल्या रहमतपूरचे होते. रहमतपूरमध्ये भरपूर मोठी लोक रहमतपूरनं महाराष्ट्राला दिलेली वस्तुस्थिती आहे. उद्योगात, आपल्या सांस्कृतिक क्षेत्रात असेल, राजकारणात सुद्धा फार मोठी मोठी लोक या गावातनं होऊन गेली, हे आपण सगळेजण करतोय. आणि आज संपतराव माने या ठिकाणी आपले अरुण माने या ठिकाणी ही सगळी संस्था ते आणि त्यांच्या भगिनी चालवतात. आज इथं हे जे स्मारक किंवा हे जे पुतळा उभा केला आहे त्याच्यामुळं आपल्याला तर आठवण राहीलच राहील, पण आता पुढच्या पिढ्यांना पण प्राचार्य वसंत कानेटकरांचं ज्या वेळेला नाव निघालं त्यावेळेला पुढची सुद्धा या रहमतपूरमधली मुलं मुली सांगतील की हे आमच्या गावचे होते, हे आमच्या रहमतपूरचे होते आणि आम्हाला त्यांच्याचा अभिमान आहे. एक आपण जे पुतळ्याचे बघा अतिशय एक म्हणजे वेगळी संकल्पना आहे. सगळी पुस्तकं लावून जे हे असं बघायला मिळत नाही. तर आपण ते नेहमी पुतळा म्हटलं की चबुतरा उभा केलेला असतो आणि त्याच्यावर मार्बल, एक तर मार्बल लावायची चारी बाजूनं आणि आपलं पुतळ्याचं हे करायचं. पण अतिशय सुंदर संकल्पना आहे की ज्या क्षेत्राशी सांस्कृतिक क्षेत्राची नाटकाच्या क्षेत्राशी त्यांचा संबंध आला, त्याची ते पुस्तकं वगैरे त्या ठिकाणी कुठली हे आहेत, हे जेव्हा रायगडाला जाग येते वगैरे सगळं त्या जे काही स्मारक उभं केलं त्याला त्या ठिकाणी त्यांची ओळख ही या स्मारकाच्या निमित्तानं कायम ठेवली आहे. आणि नक्कीच विनोदचा मी आभार मानतो की त्यानं बोलवलं. आता एक तर माझ्यामुळेच 2 तास उशीर झाला आहे. आता विनोदला माहीत आहे का झाला, म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस पाहुणे मंडळींना वाटेल की मी उशिरा उठतो, पण मी उशिरा उठत नाही. मी 7ला उठलो होतो, मी 7लाच उठतो, मी लवकर उठतो. पण मी बाहेर आल्यानंतर लोक एवढी होती माझ्या ऑफिसला, विनोद बघत होता. मी ऑफिसमध्ये गेलो, मी 2 तास ऑफिसमध्येच होतो. फोन करा, पत्र द्या, 2 तास तिथलं ओरखल्यानंतर कसं बसं ऑफिसमधनं बाहेर पडलो आणि इकडं आलो. त्यामुळं असं काही महाराजांनी म्हटल्यावर 11-12 वाजेपर्यंत असं नाही आहे. हे खरं माझ्यावर विश्वास ठेवा. हे आमचं सातूरकरांना माहीत आहे मी बाहेर सकाळी अगदी आता जरा फिरण्यामुळं व्यायाम जरा कमी झाला आहे. सकाळी 5:30-6ला मी सायकलिंगला असतो. त्यामुळं थोडं आता ऑफिसभर आलेलं अडचण काय होती, बंगल्यात येऊन बसलेल्या लोकांना मला म्हणता येत नाही की बसा सगळे मी नंतर येतो. ती कुठंतरी खेडेगावातनं, लांबच्या गावातनं, डोंगरातनं कुठं तरी आलेले असतात. दिवसभर सकाळची एसटी वगैरे पकडून काही जण लागलं, त्यामुळे 1.5-2 तास उशीर झाला. दिलगिरी व्यक्त करतो त्या बाबतीत. पण आज अतिशय एक स्मरणात राहणारा हा कार्यक्रम होतोय. आज सगळ्यांनीच या रहमतपूर गावाबद्दल आणि कवी गिरीश असतील किंवा प्राचार्य वसंत कानेटकर असतील या सगळ्यांच्यामुळे या गावाला या ठिकाणी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही नक्की तो प्रयत्न करू. उदय सामंतांनी पण जी घोषणा केली आहे त्या घोषणेचा आपण आपल्या रहमतपूरला कसा फायदा होईल हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहील. दादा असतील, मी असतील, आम्ही नक्की करू. आता दादांनी सांगितलं 50 लाख मी मिळवून देतो आणि कोट्यावधीचा जे असेल ते बाबांकडे जावा. आता दादांना चांगलं माहिती आहे की माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम आहे, मी रस्ता, पूल, भिंत बांधू शकतो. आता स्मारकाला माझ्या डिपार्टमेंटमधनं पैसे काढून द्यायचे म्हणजे माझी चौकशी लागेल. आपल्याला आता हे करायचं असतं तर आपल्याला दादा GAD थोडं फडणवीस साहेबांना आपल्याला GAD म्हणजे जे आपलं सामान्य प्रशासन विभाग आहे त्याच्याकडनं आपल्याला हे स्मारकाची मंजुरी आणि जे काही असेल, जे काही म्हणजे आपण जे म्हणलं किंवा हॉल बांधा, जे काही असेल ते आपल्याला करायला लागणार आहे ते आपण नक्की करू हे आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. बाकी जास्त वेळ घेत नाही, मला पुढच्या कार्यक्रमाला जायचे आणि त्याचं पण आपल्याला पुरावा देतो. राजू लवंगरे माझ्या गाडीत बसूनच आलाय, पण मला त्याच्याच गावाला जायचंय. तो म्हणला मीच तुमच्याबरोबर येतो. म्हटलं आता हा कार्यक्रम झाल्याच्यावर म्हटलं राजू मी काय तुझ्याकडे येऊ शकत नाही. तरी मी त्याला म्हणत होतो की तू तुझ्या गावाला जा, मी डायरेक्ट इकडे येतो. पण नाही म्हटलं मी माझी गाडी घेऊन तुमच्या मागे येतो. आणि तो इथं आलाय, त्यामुळे मला परत पुढं त्याच्या कार्यक्रमाला जायचं, त्याबद्दल हे करतो. पण आज ही एक आठवण, हा एक ठेवा आहे, ही एक आपली ओळख आहे
आणि नक्कीच ही मी या पुतळ्याच्या माध्यमातून, या स्मारकाच्या माध्यमातून प्राचार्य वसंत कानेटकर आणि सातारा आणि रहमतपूर यांचे ऋणानुबंध, यांचं नातं काय होतं हे कायम पिढ्यानपिढ्या लक्षात राहील. आपल्या सुनीता राजेंनी पण सांगितलं, आता त्यांच्यावर जबाबदारी येते आणि साहित्य संमेलन सातारला झालं पाहिजे. मला वाटतं ते किती 30 वर्षानंतर 32 वर्षानंतर आपण आता मध्ये 2-3 वेळा आम्ही प्रयत्न केले, पण जरा आमचे प्रयत्न थोडे कमी पडले. पण हरकत नाही, विनोद वगैरे सगळ्यांचं चालू होतं की आपण घ्यायचं आणि आता चला एक चांगलं आहे की आकडा पण चांगला आला आहे, 99 आला आहे. त्यामुळं आपलं म्हणजे नशिबात असेल, म्हणजे कारण 99 थोडा सगळ्यांचं जास्त की लकी आकडा असतो सगळ्यांना. त्यामुळं आता आणि आपलीच जिल्ह्याची कन्या तिथं जाऊन बसली आहे, तेव्हा आता आपल्याला काय म्हणजे मंजुरी आणायचं काय आपली जबाबदारी नाही, आता ती त्यांची जबाबदारी. इथलं सगळं करायचं आमची जबाबदारी. मी विनोद, आम्ही बेडक्याचा असतील, शिरीष चिटणीस असतील आणि अन्य सगळे परिषदेचे इथं समोर बसले सगळे ही इथली जबाबदारी आमची आहे. फक्त जे सातारला घेतलं किंवा काय जी घोषणा असेल ती करायची जबाबदारी ताई तुमची आहे, आमची नाही. आता ते तुम्ही काय तिथं वजन वापरायचं, काय तिथं काय हा दंगाबिंगा करायचा असलं तर आम्हाला बोला, आम्ही तिथं काय तसं असलं तर ते करायला लगेच होतं, आम्ही काळजी करू नका. त्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही. ते काय एखाद दुसरा गुन्हा दाखल होतो, वकील द्यायचा, जामीन करायचा, त्याला आम्ही तयार आहे. ते आता भरपूर अनुभव घेतला त्याचा. तिथं काय होतं, पासपोर्ट जरा अडकून पडतो एवढंच आहे, सोडवायचा परत. आपल्याला काय तर परत ताई म्हणतील हे राजकारणी लोक आम्हाला साहित्यिकांना दमदाटी करतात का काय. नाही, पण ह्या वेळेला खरंच आपण म्हटलंय आणि आमची सगळ्यांची एक आहे की ह्यावेळेचं साहित्य संमेलन सातारला झालंच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे सगळ्यांची आणि आम्ही नक्की यशस्वी करू. आता त्यावेळेला महाराजांनी घेतलं, त्यावेळेला एवढा आपला सातारा वाढला पण नव्हता, एवढ्या आपल्याकडे सुविधा पण नव्हत्या. आज हॉटेल झाले, आज एवढे कार्यालय झाली, एवढे आता हे झाले की आता आपल्याकडे सुविधा भरपूर झाल्यात साताऱ्यात. आणि नक्की आपण म्हणजे महाराजांनी केलं ते स्मरणात तर राहिलंच सगळ्या साहित्यिकांच्या आणि परिषदेच्या पण आपण पण जे करू ते पण पुढचे 30-40 वर्ष ताई सगळ्या साहित्यिकांच्या स्मरणात राहील की दुसरं जे सातारला साहित्य संमेलन झालं हे सुद्धा तेवढंच भव्य आणि तेवढंच सर्व साहित्यिकांना आवडण्याच्या दृष्टीनं, त्यांच्या पसंतीला उतरण्याच्या दृष्टीनं झालं. हे आपल्याला या निमित्तानं मी नक्की शब्द देऊ इच्छितो. त्यामुळे थोडं आपण त्या ह्याच्यामध्ये आता निर्णयच करावा ही माझी आपल्याला ताईंना विनंती आहे. परत एकदा मी अरुण माने सरांचं तसंच आपल्या त्यांच्या भगिनी आणि अध्यक्षा सौ आशा भोसलेंचा आभार मानतो. मला इथं बोलवलं, एवढं भाऊसाहेब महाराजांची आपण आठवण काढली त्याबद्दल पण आभार मानतो. महाराजांचं सगळीकडेच मंत्री असताना त्यांनी काम केलं. आता सगळेजण म्हणतात की बाबा पहिल्यांदा मतदारसंघाच्या बाहेर आले, नंतर काय होतं जरा आपण काही गोष्टी पाळत होतो किंवा आमदार म्हणून आपल्यात संघर्ष नव्हतो. पण आता मला आता लायसन्स मिळालं, आता मी कुठे जाऊ शकतो, आता काय दादा काळजी करू नका. आता हा कारण मी आमदार होतो तर सातारा जवळ होतो, आता मंत्री मी काय जिल्ह्याचा नाही, मी महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे मी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे आता तुम्ही फक्त सांगा तिथे तर आपल्याला जायचं की मी आहे तिथं, काळजी करू नका. आणि आपले भाजपच्या आमदारांच्या मागं तर मी जिल्ह्यातल्या तर आहेच आहे आणि बाहेर सुद्धा आपण त्याप्रमाणे काम करू. लातूरचं आता पालकमंत्री पद मिळाले, कालच मी लातूरवरनं 2 दिवस तिकडे गेलो होतो, कालच आलो. आणि तिथं सुद्धा आपल्याला मराठवाड्यामध्ये छत्रपतींच्या बद्दल जी म्हणजे काय म्हणायचं प्रेम किंवा छत्रपती घराण्याबद्दल असणारी श्रद्धा त्यांचे म्हणजे तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते खरं वाटेल. म्हणजे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र वाटतो, पश्चिम महाराष्ट्रात छत्रपतींचं जास्त आहे, पण मला तर उलट तुम्ही मराठवाड्यात जावा, मराठवाड्यात एवढं ते निजामशाही वगैरे सगळं होतं, पण तरी तिथल्या लोकांमध्ये घराण्याबद्दल असणारी जी आपुलकी, प्रेम, श्रद्धा, जे काही तुम्हाला त्याला म्हणायचे तुम्हाला भयानक ते बघायला मिळेल मराठवाड्यामध्ये. ही वस्तू जी मी 2दा जाऊन आलो, मी दोन वेळेला गेलो, त्याच्या ह्याच्यातनं मी अनुभव घेतलेला आहे, मी बघितलंय, मी अनुभव घेतलाय म्हणून मी बोलतोय. त्यामुळे नक्कीच तिथली पण लोक एवढी आपल्या छत्रपतींच्या घराण्यावर प्रेम करणारे आहेत आणि नक्कीच महाराष्ट्रच आहे म्हणा, पण नक्कीच मराठवाड्यामध्ये ती जाणीव ही गेल्यानंतर तिथं जास्त होती असं नक्कीच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं.
आणि त्याप्रमाणे तिथं सुद्धा एक सातारकर म्हणून आपला तिथं कसा उमटवता येईल हा प्रयत्न मी नक्की लातूरमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या वतीनं करीन एवढा आपल्याला सुद्धा सगळ्यांना शब्द देऊ इच्छितो. परत एकदा माने सरांचा आभार मानतो, मला बोलवलं विनोदचं पण. आणि असंच आता जरी खरं म्हणजे मला आपल्याला थोडे मला वाचनाची पण आवड आहे, पण माझ्यात एक जरा गुण असा आहे की मला एका ठिकाणी जास्त वेळ बसवत नाही. मला ते जास्त वेळ अर्धा पाऊण तास एका ठिकाणी बसलं की थोडं ते रेस्टलेसनेस म्हणतो ना आपण, अस्वस्थ व्हायला लागतं मला जास्त वेळ बसली की. त्यामुळे ते जरा थोडं त्यामुळं एखादं पुस्तक जरी वाचायला घेतलं तरी ते असं पूर्ण होत नाही दादा, ती कुठंतरी निम्म्यावर राहतात ते विषय तिथं थांबून जातो. असे जरा काही दोष असतात आपल्यामध्ये, ते जरा माझ्यामध्ये हा एक दोष आहे. पण तरी या क्षेत्राची नक्की मला आवड आहे. विनोद वगैरे आम्ही साताऱ्यामध्ये नवीन नवीन कार्यक्रम आता आम्ही काही मध्ये बोललो, आम्ही आता शिवजयंतीला एक दिवसाचा शिवसाहित्य संमेलन घेतोय. म्हणजे फक्त छत्रपती म्हणजे नुसतं शिवाजी महाराज नाही तर त्यांच्याबरोबर असणारे सगळे जे मराठेशाहीमधले जे सगळे होते, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा त्यांचे जे सगळे सेनापती त्यांचे सरदार असतील, या सगळ्यांबद्दल जे काही म्हणजे साहित्य उपलब्ध आहे ते एक दिवसासाठी ठेवायचं. त्या दिवशी अजून इथे गोष्ट संपत नाही या नाटकाचं पण आपण हे ठेवलं आहे, म्हणजे 17 तारखेला म्हणजे प्रयोग. त्यामुळं ती पण मृणाल कुलकर्णींचा हे आहे, उद्घाटन आहे त्यांच्या हस्ते. आणि आपण पण सगळ्यांनी या, कारण आता रहिमतपूर म्हटल्यावर आपण सगळे साहित्याशी संबंधित आहे. मानेसाहेब आपण सगळ्यांना घेऊन या सातारला द्यायला. खरंच म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम आहे. फक्त आता जरा ठिकाण आमचं चाललंय कारण शाहूकाला मंदिर आम्ही केलंय, मग सगळ्यांनी द्यायला यावं. आजच आपल्याला निमंत्रण देतो. मी विनोद आम्हीच याच्यामध्ये संयोजक आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला पण सातारला यावं ही विनंती करतो. परत एकदा मला या निमित्तानं आपल्या संस्थेचे सर्वांचं मनापासून आभार मानतो. मला इथं बोलवलं आणि माझा सत्कार केला, दादांचा सत्कार केला त्याबद्दल. आणि थांबतो. 2-3 निवेदन जे दिले त्याचा पण आमच्याकडनं जी काही सहकार्य करता येईल, DPDCतनं असेल हे मॅट्सचं वगैरे काय तर ते तर आपण उपलब्ध करून देऊच, ती काय अडचणीचा विषय नाही. मी आहे, दादा आहेत, आपले DSO जे आहेत क्रीडा अधिकारी त्यांना आम्ही सूचना देऊ. आणि जे काय मॅट बीट साहित्य जे काय आपल्याला पाहिजे आपल्या स्पोर्ट्ससाठी ते 100% आपल्याला उपलब्ध करून देऊ. बाकीचं जे अर्थसहाय्याचं जे आहे त्याचं कसा मार्ग काढायचा, काय करायचं हा नक्की प्रयत्न आपण करू एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.